नमस्कार, माझं नाव डॉक्टर निकुंज भट आहे. मी नंदादीप आय हॉस्पिटल रत्नागिरी इथे कार्यरत आहे. आज आपण बोलणार आहोत लहान बाळामध्ये एक्सेसिव्ह स्क्रीन टाईममुळे होणारे दुष्परिणाम. कोरोनानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांचं आपलं आणि बाळांचं स्क्रीन यूज वाढलेलं आहे. सेकंड थिंग की आता सगळी गोष्ट डिजिटल झालेल्यामुळे बाळांचं होमवर्क किंवा कॉलेजचे स्टुडंट्स असतात त्यांचं होमवर्कसुद्धा टॅबलेट किंवा फोनमध्ये जास्त असतं. सो एक्सेसिव्ह फोन किंवा टॅबलेटच्या यूजमुळे आपला लांबचा नंबर थोडं जास्त येऊ शकतो, ज्याला आपण मायोपिया म्हणतो. आता याला आपण प्रिव्हेंट करू शकतो का? येस, आपण याला डेफिनेटली प्रिव्हेंट करू शकतो. सर्वात प्रथम गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं डिजिटल यूज आहे, फोन किंवा मोबाईल याचा एक्सेसिव्ह यूज करायचा नाही पाहिजे. जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण करू शकतो. सेकंड थिंग, ॲज अ डॉक्टर आम्ही तुमची मदत करू शकतो. तुम्हाला जर माहिती आहे तुमच्या बाळाला लांबचं कमी दिसते, तुमचे शाळेचे शिक्षक जर तुम्हाला सांगताय की तुमचं बाळ डोळे छोटे करून बघतो, तर तुम्ही आम्हाला भेट द्या. आम्ही त्याचे डोळे चेक करू. जर आम्हाला वाटलं की त्याला मायनसचे नंबर आहे, तर आपण इथे मायोपियाची डायग्नोस्टिक टेस्ट आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची आहे, ती आपण करू शकतो. आपण डोळ्याच्या बुब्बुळाच्या कर्वेचर बघू शकतो. डोळ्याची आतली जे माप आहे, ज्याला आपण एक्झियल लेंथ म्हणतो, ते आपण करू शकतो. मग बाळाचे जे पॅरामीटर्स आहे त्या हिशोबाने आपण मायोपिया कंट्रोल ग्लासेस, जे स्पेशल टाईपचे ग्लासेस येतात, ते आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकतो, ज्याच्याने मायोपियाचे प्रोग्रेशन कमी व्हायला पाहिजे. ॲट दॅट टाईम तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन काय काय करू शकता किंवा इतर कुठल्या प्रकाराचे लो डोज एट्रोपिन इतर टाईपचे ड्रॉप्स यूज करू शकता, ज्याच्याकरता तुमचे बाळाचे नंबर जास्त वाढणार नाही आणि जास्त नंबरमुळे होणारे साईड इफेक्ट्स वाढणार नाही. आम्ही तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन किंवा ट्रीटमेंट देऊ शकतो. सो दॅट जर तुम्हाला वाटत असेल तुमची बाळाची दृष्टी कमी आहे, तर नक्की तुम्ही आम्हाला भेट द्या. आम्ही तुमची व्यवस्थित मदत करू. थँक यू.